शेतकरी मित्र नमस्ते. आपल्या कृषी भूषण आडी पाटील तंत्रज्ञान अंतर्गत आज विटा येथून आपल्याकडे भेट देण्यासाठी शितोळे सर आलेले आहेत. शितोळे सर नमस्ते. नमस्कार. आपण पण कृषी क्षेत्रामध्ये काम करता है ना. मग सर हे बियाणे निर्मितीचा आपला प्लॉट आपण हे पाहिला. हा एकंदरीत प्लॉट हा सर 11 वर्ष ज्या जमिनीमध्ये हत्ती गवत होतो आणि जमीन माळा मुरडीची एकदम खडकाळ जमीन आहे. 11 वर्ष सलग हत्ती गवतासारखं पीक होतं आणि त्या जमिनीमध्ये आपण हा ऊस लावला आणि ऊस लावल्यानंतर संपूर्ण या ऊसाला बाळभरणी फक्त केलेली आपण, मोठी भरणी केली नाही. तरी पण आपण जाडी वगैरे पाहिली, कसं वाटलं तुम्हाला? मुळात कसं आहे सर, हे हत्ती गावात आणि ऊस हे C4 जातीचं पीक आहे. हो दोन्हीही एकदल आहे. हो आणि एकदल पिकात दुसरं परत 11 वर्षानंतर ऊस इतका मोठा येणं हो. हे मिरॅकलच आहे. आणि हे पूर्ण आपलं जे आरडी तंत्रज्ञानाचं प्रोडक्शन आहे त्याच्यावर आता जाडी वगैरे तुम्ही पाहिली हो, जबरदस्त झाडे. आणि जी भरणी पण आपण केलेली नाही सर. आणि पानाची रुंदी काळोजी वगैरे पण नाही, पान 4 बोट रुंद आहे. हं, पानाचं महत्वाचं कसं आहे की असं पूर्ण असं कमळासारखं वर आहे. हं. शेंड ताटात म्हणजे जे वाढ चालू आहे. मग एकंदरीत सर आपलं आरडी तंत्रज्ञान आहे. नाही, टॉप आहे. टॉपचं आणि 150 टनाचं टार्गेट सर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर 150 टन सहज आपण गाठू शकतो. आता आपण जी आपली भारी भक्कम चांगली जमीन आहे, आपला वरील जो प्लॉट आहे तो गेले 2 महिन्यापूर्वी आपण जमीन नांगरून रोटर मारून सरी सोडून तयार ठेवलेला आहे. 6 बाय 1.5 वर आपण लागण करणार आहे याच बियाणाची, की जे सर्वसाधारणपणे 150 टन प्लसचं टार्गेट आपण धरलंय आणि त्या तयारीनं आपण बरोबर जाणारच आहे. मग हे जे बियाणं जे आपण निवड जे शेतकऱ्याला करायला लावतो स्वतःच्या घरी आपल्या फुकटमध्ये, ह्या क्वालिटीचं बियाणं कुठेही विकत सर भेटू शकेल? नाही, विकत कुठं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या म्हणीप्रमाणे अगदी निकोप बियाणं म्हणा ऊस, आणि हा 150 टनाच्या लेवलचा ऊस आहे का तर आहेच. मग हेच बियाणं वापरायचं आपल्याला. 100% सर ह्या बियाणाचं आपल्याला 100% चांगलं उत्पादन येणार आणि ह्याच्यापेक्षा चांगला ऊस तो दिसणार. ओके सर, आज आला भेट दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद.